लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात पाहत असतो की आता इथे नंदिनीला खरं शारदाने कॉल केलेला असतो. आता खरं तर शारदा इथे नंदिनीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिचा आवाज अजिबातच फुटत नसतो. आता नंदिनीला तिचं बोलणं कळत नसतं, त्यामुळे नंदिनी म्हणत असते, आई काय झालं, बोल की, मी ऐकते तुझं. मात्र इथे शारदाला फार त्रास झाला असतो. म्हणजे काय, शारदाला इथे थोडासा पॅनिक अटॅक वगैरे आलेला आहे असं दिसत आहे. आता नंदिनी इथे फार घाबरलेली असते. नंदिनी म्हणत असते, जीवा बघा ना, आईला काय झालं, आई बोलतच नाही. तेव्हा खरं तर जीवा मोबाईल घेतो आणि म्हणतो, आई काय झालं, बोला की तुम्ही, आम्ही ऐकतोय. मात्र शारदा एकही शब्द बोलत नाही. अक्षरशः शारदा इथे खाली कोसळलेली असते आणि तिला त्राससुद्धा खूप होत असतो. आता इथे शारदाची काय अवस्था झाली असेल, शारदाचा आवाज का येत नाही, या गोष्टीने खरं तर इथे नंदिनी पॅनिक झालेली असते. नंदिनी म्हणत असते, चला आपण अजिबात टाईम वेस्ट करायला नको, आपण आत्ताच्या आत्ता आईकडे जाऊया. असं म्हणून दोघी रूमच्या बाहेर आलेले असतात आणि दोघी पायऱ्यावरनं धावतच आलेले असतात. आता जीवा ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने नंदिनीसुद्धा खाली उतरत असते. आता नंदिनीचं अजिबात लक्ष नसतं, नंदिनी तिथून निघून गेलेली असते. मात्र इथे वसू वरनं उतरत असते आणि वसूचं लक्ष बरोबर इथे नंदिनीकडे गेलेलं असतं. नंदिनीला पाहून इथे वसू म्हणत असते, ही तर प्रेग्नेंट आहे ना, मग जीवाच्या स्पीडने ही कसं काय चालू नक्कीच काहीतरी घोळ आहे आणि जिथे घोळ तिथे मी असणारच ना. आता नेमका हा घोळ काय हा तर तपास करावाच लागेल, असं इथे वसू स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता वसू खरं तर नंदिनीच्या मागेच लागणार आणि तिच्या प्रेग्नन्सीचं सत्य नक्कीच ती जाणून घेणार. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.